नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळण्यासाठी आमदार व शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात सविस्तर बातमी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। टप्पा अनुदान संदर्भात महत्त्वाचे काल अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 पार पडले। टप्पा अनुदान त्रुटी पूर्तता व अघोषित शाळा यांच्याबाबत स्पष्ट उल्लेख करून निधीची कुठेही तरतूद दिसून आली नाही। मात्र शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, जो मो अभ्यंकर साहेब यांनी विस्तृतपणे माहिती घेतली, तसेच अभ्यास करून चर्चा करून सध्या मंजूर केलेल्या शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत अतिरिक्त असणारा निधी टप्प्याच्या अनुदानाकरता वापरला जाऊ शकतो। या वाढीव निधीतून आपला टप्पा अनुदानाचा लागणारे पैसे भागू शकतात। याकरता माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना लक्षात आणून देऊ सदर निधी आपल्या 14 ऑक्टोबर 2014च्या शासन आदेशाप्रमाणे शाळांना अनुदान देण्यासंदर्भात तरतूद होऊ शकते। सदरचा निधी परावर्तित केला जाऊ शकतो जो मग अभ्यंकर साहेब ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सांगितले आहे की शिक्षकांना प्रॉमिस केलेला निधी प्रशासनाने द्यावा। त्याकरता आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत। आम्ही अजिबात गप्प बसणार नाही। यासाठी सर्व घडून आणण्यासाठी आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी गाढा अभ्यास असलेले आमदार जो अभ्यंकर साहेब व आमदार सत्यजित तांबे आदींनी आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्याविषयी सविस्तर चर्चा केली आणि लवकरच आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा घडू असे त्यांनी स्पष्ट केले आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांना हा निधी कशा प्रकारे वितरित करता येईल, यासाठी परावर्तित करून वितरित करता येईल यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट केले आहे। त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न आम्ही सोडू असे सांगितले आहे। अशा प्रकारे सर्व शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांचे टप्पा अनुदानासाठी प्रयत्न चालू असून शिक्षकही मागे नाहीत। त्यांनी सुद्धा निराश न होता आझाद मैदान मुंबई येथे 7व्या दिवशी मोठ्या प्रमाणात आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली आहे। आज 7व्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिक्षक आझाद मैदानावर होते। लवकरच हा शिक्षकांचा प्रश्न निकाली लागून टप्पा शाळा अनुदान शाळेला मिळेल अशी आशा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।